त्यामुळे हिंसापणाचा आपण काही खात नाही. त्यामुळे हे भाषण जरी व्हिडिओ क्लिप केली आणि जरी दाखवली बेहतर, कारण आमचा खरं सरकार कोण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं, फुले शाहू आंबेडकरांचं. त्यामुळे आता हे प्रसार माध्यम व्हिडिओ त्यांच्यापर्यंत क्लिप जाईल, कोण होता बोलून घ्या. पहिल्यांदा त्याला हे काय करायचं ते करा, असा त्याचा वाद आहे. फुले शाहू आंबेडकरी अनुयायी आहे, नुसता बोलत नाही तर बोलतो ते करतो. कारण बोलणं वेगळं, प्रत्यक्ष कृती करणं महत्वाचं आहे. माझा वैयक्तिक एकही मुद्दा नाही. मला पेन्शन आहे, मला पेन्शन आहे, माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, सगळं मला वर्कफोर्सचा प्रॉब्लेम नाही. पण मी काय येतोय तर उद्याच्या पोरांना शिक्षण मिळालं पाहिजे. भविष्यातल्या होऊ घातलेल्या शिक्षकांना दोन भाकरी मिळाली पाहिजे, ती जगली पाहिजे. आणि ग्रांटेड शाळा टिकल्या पाहिजेत, गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजेत. म्हणून मी पोट तिडकीनं हृदयापासून या लढ्यामध्ये समाविष्ट आहे आणि नेतृत्व करतोय. कृपा करून तुम्ही घाबरू नका, कारण आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जातो. मग ते कोणाचंही आंदोलन असो, आजपर्यंतचा इतिहास तसा आहे. तुम्ही घाबरू नका. संघटित असू तर क्रांती शक्य आहे, पण विघटित झालो म्हणजे जसं बटेंगे तो पेटेंगे. आता आपण बटेंगे होणं चुकीचं आहे. क्रांती करायचं असेल तर एकत्रितच यावं लागेल, घाबरून चालणार नाही. नव्या पोरांच्याकडे पहा, जे पोर्टल मधून येतात त्यांच्या चेहऱ्याकडे पहा. जस्ट त्यांची लग्न जस्ट ठरलेत, कुणाची झालेत, त्यांची जर भाकरी गेली तर आपल्या पिढीला आपण माफ करू शकणार नाही. त्यांच्या नजरेला नजर आपण देऊ शकणार नाही. आपल्या पिढीला वाजूटी पिढी म्हणतील आणि ते म्हणून गायचं नसेल तर खऱ्या अर्थानं नजरेला नजर जर द्यायची असेल तर आपल्याला ताट मानेनं हिमतीनं हा लढा लढावा लागेल, जरी आपला त्यात प्रश्न नसला तरी. याला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्ता किंवा मौला, याला म्हणायचं फुले शाहू आंबेडकरांचा कार्यकर्ता. आणि हे जर खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून स्वतःला म्हणून घ्यायचं असेल तर ही क्रांती करावी लागेल. ही आताची लादलेली संत मान्यता आपल्या सर्वांना मान्य आहे का नाही? आहे का नाही? मग प्रचलित खऱ्या अर्थानं जी संत मान्यता आहे तीच आपल्या सर्वांना मान्य आहे आणि तीच या शासनाला द्यावी लागेल, तीच या डेप्युटी डायरेक्टरांना द्यावी लागेल. त्यामुळे सातारा जिल्हा असो, सांगली असो, कोल्हापूर असो, रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, हे चालणार नाही. आम्ही ही लादलेली संच मान्यता मान्य करणार नाही. आणि म्हणूनच हे होळीचं आंदोलन घेतोय. होळीचा धूर निघून गेला की पुन्हा आपण विघटित होऊन चालणार नाही. आता इथून पुढं संघटनेचं खूप मोठं योगदान द्यावं लागेल. महत्व आहे, सर्वांनी एकत्रित या, लढूया आणि आपले हक्क आपण स्वतः संघर्ष करून मिळवूया. कुणाच्याही कृपा दृष्टीने आपल्याला काही मिळणार नाही. आणि उद्याचा भारत, उद्याचा समाज, उद्याचा देश जर वाचवायचा असेल आणि बहुजन पोरांना शिक्षण द्यायचं असेल, तेही मोफत द्यायचं असेल, गव्हर्नमेंट शाळा टिकवायच्या असतील तर आपण एकजूट होऊया. या ठिकाणी मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा धन्यवाद.